नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, रोहित पवार यांना ईडीकडून बोलावणं आलं होतं. त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांच्यावर जे काय आरोप होते त्या संदर्भातली जी काही प्रश्नांची उत्तरं त्यांना विचारण्यात आली त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. आता या ईडी चौकशीला सामोरं जाण्यापूर्वी त्यांनी जे जे केलं त्याविषयी आम्ही व्हिडिओ बनवला होता आणि आपल्यालासुद्धा कल्पना आहे की कशाप्रकारे एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आणि त्यासाठी मग त्यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांच्या पायांना स्पर्श करणं, संविधानाची प्रत घेऊन त्यासोबत फोटो काढणं किंवा स्वतः सुप्रिया सुळेंनी त्यांना तिथे सोडायला येणं, त्याच्या आधी विधिमंडळाच्या इथे जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होणं, ते सगळं त्यांनी करून पाहिलं. आणि आपण या ठिकाणी ईडीच्या चौकशीला जातोय तर त्यावेळेला लोकांनी घाबरू नये, लोकांनी याचा समर्थपणे सामना करावा आणि महाराष्ट्र धर्म जपावा वगैरे अशा पद्धतीचं एक ट्विटसुद्धा त्यांनी केलं होतं. तर हे सगळं सहानुभूतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संजय राऊत यांनी याच्याही पुढे जाऊन एक कहर केलेला आहे. तो म्हणजे ह्या सगळ्याच्या काही चौकशा सुरू आहेत, म्हणजे रोहित पवारांची चौकशी किंवा त्यानंतर किशोरी पेडणेकरांसुद्धा बोलवलेलं आहे, संदीप राऊत यांना खिचडी घोटाळ्यासंदर्भात बोलवलेलं आहे. तर हे सगळं रोजच्या रोज सुरू आहे. वेगवेगळ्या घोटाळ्यांसाठी या सगळ्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांना ईडीकडून बोलावण्यात येते किंवा त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या कारवाई करतायत. तर हे वेगवेगळ्या वेळेला आपल्याला पाहायला मिळते. आता या संदर्भात जेव्हा संजय राऊत यांना विचारण्यात आलं तेव्हा ते निश्चितच संतापले की महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार चालू आहे, शाहिस्तेखानाचं आहे की अफजल खानाचं आहे वगैरे पद्धतीचे नेहमीचे त्यांचे जे संवाद असतात ते त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये वापरले. पण ते त्या पलीकडे जाऊन ते म्हणाले की 2-5 लाखांसाठी एवढं काय करताय, हे सगळं करण्याची काय आवश्यकता आहे. आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत. 2-5 लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी. म्हणजे आता हे जे काही सगळे घोटाळे आहेत, रोहित पवारांचं ज्या प्रकरणामध्ये नाव आहे किंवा किशोरी पेडणेकरांचं नाव आहे, संदीप राऊत यांचं नाव आहे, तर ही सगळी नावं जी येत आहेत किंवा स्वतः संजय राऊत सुद्धा पत्राचाळ घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आहे. हे सगळे घोटाळे जे आहेत हे काही 2-5 लाखाचे घोटाळे नाही आहेत किंवा 2-5 लाखाचे व्यवहार त्याच्यामध्ये किंवा गैरव्यवहार झालेले नाही आहेत. काही कोटींचे हे गैरव्यवहार आहेत अशा पद्धतीचे आरोप आहेत. पण संजय राऊत अगदी सहजपणे ते कसे 2-5 लाखांचे व्यवहार आहेत त्याचं तुम्ही एवढा काय बाऊ करताय, त्यासाठी एवढं तपास यंत्रणांना का पाठवण्याची गरज आहे, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतात. तर मुळात त्यांना काय म्हणायचे की 2-5 लाखाचे गैरव्यवहार करायला काहीच हरकत नाही. आता सर्वसामान्य माणूस याच्या दृष्टीने 2-5 लाख म्हणजे खूपच मोठी रक्कम, पण संजय राऊत यांना कदाचित ती मोठी रक्कम वाटत नसेल की 2-5 लाख काय कुठूनही इकडून खिशातून दुसऱ्याच्या खिशात टाकले, टेबलाखालून कोणाला दिले तर त्यात काय होते, आले बँकेमध्ये कुठून तरी, त्याचा काही हिशेब नसेल तर काय होणार, त्याचं नसेल दिला हिशेब, त्याचा एवढा काय बाऊ करायचा असं त्यांना वाटत असेल. पण सर्वसामान्य माणसाला मात्र वाटतं. तो 5 पैसे सुद्धा असे भ्रष्टाचाराचे घेताना 10 वेळा विचार करेल की त्याचे काय परिणाम होतील, काय होऊ शकतं त्याच्यामुळे. असा सर्वसामान्य इमानदार माणूस हा विचार करेलच. त्याच्या दृष्टीने 2-5 लाख ही रक्कम मोठीच आहे. पण संजय राऊतांना ती मोठी वाटत नसेल. त्यांना कदाचित काही कोटींचे व्यवहार जे आहेत, गैरव्यवहार केले, घपला केला, घोटाळा केला तर तो खरा घोटाळा असं वाटत असेल. आता हे सगळे जे काही प्रकरण आहेत, सगळे जे काही आरोप केले गेलेले ते काही कोटींचेच आहेत, ते काही 2-5 लाखाचे नाही आहेत. किशोरी पेडणेकरांवर जे आरोप आहेत त्याच्यामध्ये बॉडी बॅग घोटाळा आहे. ज्या 2,000च्या बॅग ज्या आहेत त्या जवळपास 7,000 रुपयाला विकल्या गेल्या कोविडच्या काळामध्ये. कोविडच्या काळातच त्यांच्या मुलाच्या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप आहे. SRA मधले सुद्धा फ्लॅट त्यांनी लाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. हे सगळे आरोप सिद्ध झालेले नाहीत, ते व्हायचे आहेत, त्या संदर्भात चौकशी सुरू आहे. पण ते काहीतरी 2-5 लाखाचे व्यवहार आहेत अशा पद्धतीने म्हणणं त्याला हे हास्यास्पद नाहीये का. आणि हास्यास्पदच नाही तर धक्कादायक सुद्धा आहे. ठीक आहे, तुम्ही त्या आरोपाबद्दल तुम्हाला संताप येत असेल,
त्याविषयी तुम्ही बोलू शकता, राजकीय भाष्य करू शकता, पण त्याला सामोरं जाणं चौकशीला हे आवश्यकच आहे. त्यासाठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा, किंवा मग अशा पद्धतीने ते 2-5 लाखाचेच व्यवहार आहेत असं सुद्धा म्हणायचं. मग ईडीने ही जी कारवाई केलेली आहे ती कारवाई करताना त्यांनाही हेच सांगणार का, काय 2-5 लाखाचे व्यवहार आहेत, कशासाठी तपास करताय आमच्या सगळ्या या व्यवहारांचा, असं सांगणार का? मी सर्वसामान्यांसमोर आदर्श काय ठेवायचंय की 2-5 लाखाचे असे काहीतरी घोटाळे केले, पण ते कोट्यवधीचे असतील तरच कारवाई करा, किंवा मग सर्वसामान्यांनी 2-5 लाखाचे घोटाळे करावेत, ते करायला काहीच हरकत नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही जो काही घोटाळा कराल तो 2-5 लाखात आटपून घ्या, म्हणजे काहीच चिंता असणार नाही. पण कोट्यवधीचा घोटाळा केला तर ईडी कारवाई करेल किंवा ईडीने कारवाई करावी, हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत का? ते म्हणजे धक्कादायक वाटतं की आधीच संजय राऊत हे नियमितपणे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरून, अत्यंत खालची भाषा वापरून टीका करत असतात. आता तर त्यांनी हे सगळे व्यवहार जे आहेत ते 2-5 लाखामध्ये आणलेले आहेत, ते कोट्यवधीचे नाहीच आहेत. त्यामुळे ईडी, सीबीआय किंवा आयकर खातं हे जे काय कारवाई करते ह्या सगळ्या फालतू कारवाई आहेत. हे सगळे व्यवहार फक्त 2-5 लाख 2-4 लाखात झालेले आहेत. त्यासाठी कशाला कारवाई करायची? याची उलट सवय करून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. एवढ्याचे व्यवहार करायचे आता, गैरव्यवहार, त्याच्यापेक्षा पुढचं पाऊल टाकायचं नाही. 10-15 लाखाचे व्यवहार करायचे नाहीत किंवा काही कोटींचे करायचे नाहीत. 2-5 लाखाचे असतील तर ते करून घ्या, असाच त्याचा अर्थ होतो. तर संजय राऊत यांनी एका बाजूला या सगळ्या चौकशीच्या निमित्ताने जे सहानुभूतीचं राजकारण करतायत त्याच्याही पुढचं पाऊल टाकलेलं आहे, आणि हे जे आपलं विधान केलंय त्यातून ते दिसून येतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.